आपल्या आयुष्यात अनेक क्षण येतात, अनेक गोष्टी घडतात, दिवस येतात आणि जातात। ते सगळेच आपण लक्षात ठेवत नाही, रादर ते आपल्या लक्षातही राहत नाही। पण आयुष्यातला एक असा क्षण जो जसाच्या तसा आपल्या हृदयाच्या एका कोपऱ्यात साठवू वाटणारा असा क्षण म्हणजे साखरपुडा। नमस्कार, मी गौरी पाटील। तर हा माझ्या साखरपुड्याचा व्हिडिओ आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही पण फार एक्साइटेड आहात। तर मी पण खूपच एक्साइटेड आहे। मी कधीपासून एडिट करत होती, सगळं फुटेज फोटोग्राफरकडून वगैरे घेत होती। तर साखरपुडा हा एक अनमोल क्षण आहे आणि माझं ते कुटुंब तर होतंच, पण हे यूट्यूबचं आपलं हे कुटुंब पण त्या अनमोल क्षणांचं साक्षीदार व्हावं असं मला मनापासून वाटत होतं आणि त्यासाठीच हा व्हिडिओ। तर सकाळची सुरुवात उठणं लावून आंघोळ करण्याने झाली। सगळ्या वहिन्यांनी मिळून मला उठणं लावलं। त्यानंतर मग मी रेडी झाले आणि तोपर्यंत मग चुडा भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला। चुड्याला आजकाल मस्त डेकोरेशन केलं जातं, सगळीकडे करतात, पण आम्हाला काय वेळ नाही मिळाला कारण एंगेजमेंट होती, लगेच साखरपुडा होता। त्यामुळे मग सगळेजण त्या गडबडीत होते, त्यामुळे मग पटापट बांगड्या भरून घेतल्या। तर चुडा भरून झाल्यानंतर हिरव्या बांगड्या ज्या असतात त्या सुताने बांधल्या जातात। त्याचं कारण असं की हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक असतो। ह्या हिरव्या बांगड्या ज्या असतात त्या सौभाग्याचं प्रतीक असतात आणि म्हणूनच 2 दिवस त्यातली एकही बांगडी फुटली नाही पाहिजे, म्हणून मग चुडा सुताने बांधला जातो। तर आता पाहुणे आलेले आहेत आणि ताईसाठी खूप मोठा सरप्राईज आहे। तर ताईसाठी खूप मोठं सरप्राईज आहे असं पूर्व म्हणाली। त्याचं कारण असं की मला माहिती नव्हतं की यश येणार आहे, कारण साखरपुडा आणि लग्न हे दोन्ही एका दिवसापाठोपाठ होतं, त्यामुळे मग घाई होईल आणि सगळं मॅनेज नाही होणार असं वाटलेलं, म्हणून मग मला असं सांगितलेलं की यश नाही येणार। तर चुडा भरून झाला आणि त्यानंतर मग मी तयारी करायला गेले। तोपर्यंत नवऱ्याकडची सगळी मंडळी आलेली होती। मग सवाष्णींनी माझी ओटी भरली, एक साडी दिली आणि ती साडी नेसायला परत मी गेले। तर माझा मेकअप वगैरे चालू होता, तोपर्यंत मंडपात सगळी साखरपुड्याची तयारी चालू होती आणि सगळ्यांची धावपळच चाललेली। हे घालून बघ, ते घालून बघ, हे चांगलं दिसतंय का, ते चांगलं दिसतंय का, असं सगळं आमचं चालू होतं आणि फायनली मी रेडी झाले। तर खूप घाई झालेली, त्यामुळे असं शूट चालू होतं थोडं थोडं आणि बाहेर सगळी एंट्रीची तयारी चालू होती। काय चालू आहे? एंट्रीची तयारी चालू आहे। कोणाची एंट्रीची? एंट्री चालू आहे आमच्या नवरीची। संत्र्याची झाड आहे, ती गौरी आहे आणि आज ती नवरी। ओ वाव, हाय। तर एंट्री कशी झाली ते तुम्हाला आता बघायला मिळेलच। मग मी स्टेजवर गेले आणि त्यानंतर सगळ्या विधींना सुरुवात झाली। तर सगळे विधी झाले आणि त्यानंतर मग माझी साखरपुड्याची ओटी भरली। तर साखरपुड्याच्या दिवशी आमच्याकडे विडा एक्सचेंज केला जातो आणि त्याच्यानंतर व्याही भेट घेतली जाते। तर तो सगळा कार्यक्रम आता चालू आहे। तर त्याचप्रमाणे विहीण भेट पण असते, त्यामुळे मग आई आणि काकींनी पण विडा एक्सचेंज केला। काकी पण चालते किंवा आई पण चालते। तर हे मस्त असं रिंग प्लॅटर आणलेलं
आणि नंतर फायनली मग रिंग घातला एकमेकांना. दोघांनाही हो आता तू युट्यूबवर जाणार गौरी पाटील मोठा होता नाही मी दाखवला कसं रे बोलला मागे घे हात तसं ठेव मागे मग थोडीशी हात वरती ठेव. नको नको अगं राघव बी कॅन्डीड घेऊया इकडे मग हात जरा गौरी तुम्ही ब्लॉगर आहेत का? तिचे ब्लॉगर साखरपुडा झाल्यावर आमच्याकडे नवरीला भेटतात असं, त्यामुळे मग ते सगळं चालू होतं. तर अशा प्रकारे आमचा हा साखरपुड्याचा सोहळा साजरा झालेला आहे. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. मला तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला खूप आवडेल. खूप मला छान वाटतं कमेंट्स वाचताना. तर नक्की सांगा. अजून छान छान व्हिडिओज अपलोड होणारच आहेत. मी एडिट करतीच आहे आणि लग्नाची खूप घाई होती, त्यामुळे मला तर काय शूट करणं पॉसिबलच नव्हतं स्वतःला. त्यामुळे घरचे सगळे शूट करत होते आणि शिवाय फोटोग्राफर्सने पण सगळं मस्त व्यवस्थित शूट केलेलं आहे. त्यामुळे मग मला ते सगळं एडिटिंग करायला आता जमलं आहे. सो जर ते नसते तर काहीच शक्य झालं नसतं. आणि अजून छान व्हिडिओज येणारच आहेत. तर दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. नक्की सबस्क्राईब करा.